वेगळं आहे कारण माझी गाडी पंक्चर झाली. मला दुसऱ्या मिनिटाला डिसिजन घ्यावा लागला. मी सायकल घेऊन बाहेर पडलो. म्हणजे फास्ट लिहिलं की अक्षर खराब येतं आणि मग ओरडतात, मग मागे पडतं. म्हणजे काय करायला लागेल? स्पीड वाढवावं लागेल. रोज झोपताना लाईट घालवला की मोबाईल चार्जिंगला असेल ना तरी सुद्धा ती मोबाईल काढून घेते आणि मी तिथे अंथरुणावर जाईपर्यंत रील्स चालू असतात. नमस्कार सगळ्यांना. नोकरीवाला यूट्यूबर. आज तारीख आहे 2 जुलै आणि वाजलेले आहेत साधारण रात्रीचे 1:15. आजूबाजूला बघू शकताय, तुम्हाला अक्षरशः कुत्रा मांजर पण दिसणार नाही कारण संपूर्णपणे पाऊस पडतोय त्या भागामध्ये. आणि आज दुपारी जाताना माझी जी स्कूटी आहे ती पंक्चर झाली आणि त्याच्यामुळे मग सायकलचा मला आधार घ्यावा लागला. खरं सांगायचं म्हणजे हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे. माझ्यापेक्षा हा जास्त चॅनल तुमचा आहे. प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाचा हा चॅनल आहे. आणि पाऊस तर पडतोय तरी पण म्हटलं की आजचा दिवस माझ्यासाठी थोडासा वेगळा आहे कारण माझी गाडी पंक्चर झाली. मला दुसऱ्या मिनिटाला डिसिजन घ्यावा लागला. मी सायकल घेऊन बाहेर पडलो. आणि नोकरीवाला माणूस कसं असतं तुम्हाला सांगतो की सुट्टी गरज नसताना किंवा गरज असताना देखील 99% घेऊ शकत नाही. त्याला कामावर जावं लागतं. आणि मुंबईच्या माणसाची ही तारेवरची कसरत आहे. आणि हा कसरत दाखवणारा हा यूट्यूब चॅनल तुमचा आमचा सगळ्यांचा, जे नोकरी करतात, व्यवसाय करतात आणि ज्यांना आपलं कुटुंब चालवण्यासाठी असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतं, असा हा सगळ्यांचा चॅनल. रात्री अपरात्री आपल्याकडे ज्या महिला असतील, पुरुष असतील, ते रात्री कशा स्वरूपामध्ये बाहेर पडतात, कशा स्वरूपामध्ये काम करतात आणि त्यांना काय काय धोके असू शकतात हे आपण विचार करू शकता. आजूबाजूची परिस्थिती आहे त्याचं आपण अवलोकन करूया. कदाचित मी म्हटल्याप्रमाणे याच्यावरती कॅमेऱ्यावरती पाऊस येऊ शकतो. थोडंसं दृश्य त्याच्यामध्ये कॅमेऱ्यावरती पाणी आल्यामुळे खराब होऊ शकतं. पण विचार करा, एखाद्या महिलेला समजा रात्री अपरात्री इथून जायचं असेल तर तिच्यावरती काय वेळ येऊ शकते. आणि चला, इकडे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत सगळ्या. आणि थँक्यू व्हेरी मच. थोडाफार उजेड आहे, रस्त्याचे स्ट्रीट लाईट चालू आहेत आणि रस्त्यावरती पाणी पण बघा किती भयानक आहे. खड्डे, जागोजागी खड्डे आहेत आणि अशातून आपण वाट काढून सायकलने चाललो. उद्यापासून आपण पुन्हा एकदा गाडी रिपेअर करून घेऊन चालू करूया प्रवास. पण सध्या तरी सायकलचा प्रवास आहे. वाजले रात्रीचे 1. तर आता आपण जातोय. आपली काल बघितलं माझी गाडी स्कूटी पंक्चर झाली आणि त्याच्यामुळे मला अक्षरशः खूपच प्रॉब्लेम फेस करावा लागला. तर आता जाऊन पहिलं गाडी रिपेअर करून येऊया. म्हणजे काय पंक्चर झालं की काय झालं ते तरी बघूया, आहे ना ग?
काय झालं? काय नाही. हा काही नाही. काय झालं रडायला? काही नाही. मग रडू नकोस ना. तू नको ना जा ना तिकडे. स्कूलला विचारणारच आहे. का रडवलंस तू तिला सांग. मी काही केलेलं नाहीये. हा ती दिवसभर मोबाईल घेऊन अभ्यास करत बसते म्हणून मी तिला ओरडते. त्यांचा अभ्यास मोबाईलवर येतो तर काय करणार सांग. एवढा अभ्यास मोबाईलवर नाहीये. ठीक आहे येतो पण मग कंटिन्यू ती मला वाचताना कधी दिसतच नाही. कंटिन्यू ते मोबाईल घ्यायचं आणि लिहायचं, मोबाईल घ्यायचं आणि लिहायचं. मग स्कूल मधून अभ्यास तसा देतात त्याला काय करणार सांग. वाचन कधी करणार ते सांग मला. 10 दिवसावर एक्झाम आलेली आहे. हा तिला घे रे नोटबुक घे, तिचं झालंय ते प्रॉक्सी पिरियडला आणि ते विचार बघूया किती किती काय काय झालंय ते. हो पण आता तू मोबाईल हिसकावून घेतलास तिच्या हातातून. अभ्यास लिहित असताना माझं पण काम आहे. अभ्यास लिहित होती ना ती त्याच्यातून बघून. आता मोबाईलवरच अभ्यास पाठवतात त्याला काय करणार. मी विचारणार नाही किती यायला या वेळेला टीचरना. विचार. त्या पण गोष्टी विचारणार आहे. अभ्यास त्यांचा मागे राहिला तरी पण बोलणार आणि मोबाईल घेतला तरी पण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस नाही चालत. प्रश्नाचं उत्तर दे की कंटिन्यू वाचन न करता कंटिन्यू लिखाणच करायचं असतं का. एवढं मागे राहतच कसं लिखाण रोजच्या रोज का नाही पूर्ण होत. हे पण बरोबर आहे. काय झालं ईश्वरी का नाही पूर्ण होत रोजच्या रोज. काय झालं सांग. अरे बाबा लगेच मॅम रफ करतात. लगेच रफ करतात आणि आमची स्पीड हळू आणि मॅमला गाणं रेटिंग पण नाही आवडत. मॅमने लिहून दिलं मग मी वाचले तेव्हा राईट प्रॉपरली. म्हणजे फास्ट लिहिलं की अक्षर खराब येतं आणि मग ओरडतात, मग मागे पडतात. म्हणजे काय करायला लागेल. काय स्पीड वाढवावं लागेल. पण वाढवते बाबा पण गाणं रेटिंग येते मग मॅम परत ओरडतात. राईट अगेन राईट प्रॉपरली असं आहे काय. लिहून दिले दाखवते मी तुला. बरं बरं दाखव मला. दाखव काय आहे ते बघू. हा बरोबर आहे. हा शेरा राईट प्रॉपरली 30 जून. बरोबर आहे. पण राईट प्रॉपरली तुझं राईटच लिहिलंय ना. ओके. लिहिलं की वाचताना इट ऑलमोस्ट ऑल ऍस्पेक्ट असं लिहिलंय तू. वाचताना ते चुकीचं वाचणार. त्याच्यानंतर तुझा रिमार्क काय आहे. कम्प्लीट नोट्स. ओ माय गॉड. इथे करेक्शन्स करून दिलेले आहेत. काय 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 अजून काय रिमार्क्स आहेत अशा सगळ्या गोष्टी. एक्सलंट. हा एक्सलंट आहे. तू इग्नोर करते काय. अरे ते डिक्टेशन आहे ती. मग मी लेसन्स लावून दे कंप्लीट नोट्स. हे सगळं मोठा गंभीरच आहे प्रश्न हा यांचा. काहीतरी प्रॅक्टिस काहीतरी केलं पाहिजे बाबा. विषय गंभीर आहे, प्रश्न पण गंभीर आहे. ठीक आहे ओके. मग काय तुझं काय म्हणणं आहे. काय सोल्युशन पाहिजे तुला याच्यावर. मॅमने थोडं हळू लिहायला पाहिजे ना. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला क्लास वाढत जाणार आहेत ना तसं मॅम हळू नाही लिहिणार आहेत. मॅम फास्ट लिहिणार आहेत. तुम्हाला तुमचं बरं मग मी काय म्हणतो मॅमने हळू लिहिण्यापेक्षा आपण जरा स्पीडअप केलं तर. प्रॅक्टिस फास्टच लिहिते. लगेच वरती बघते लिहिते, वरती बघते लिहिते, वरती बघते लिहिते. असं ठीक आहे. जाऊ दे आता रडू नको. आता आपण कंप्लीट करूया. आता स्कूलला जायचं ना तुला आता. ओके ठीक आहे. मग शनिवार रविवारी हे कंप्लीट करून टाक. बरं. वैतागाला मला तिच्या हातात मोबाईल बघून माझी चिडचिड व्हायला लागली आता. काय करणार सांग आता. मग काय करणार. एवढा मोबाईल नाही ना उपयोगाचा. तिच्या डोळ्यांसाठी चांगलं आहे का हा विचार कर ना. मी काय रागाने नाही बोलते. पण तू आत्ता घरात आहेस संध्याकाळचा नाही तर संध्याकाळी रोज आता येऊन बघ. संध्याकाळी आली की साधारण 8, 8:30 ते 10:30-11 पर्यंत मोबाईल 2.5 ते 3 तास तिच्या हातात असतो. मोबाईल नसतो. काय करत असते मोबाईलवर. तेच अभ्यास लिहितच असते. पण अभ्यास लिहित असते. रील बघते का. वेळ लागतो का. कंटिन्यू स्क्रीन समोर. एकदा स्वतःच सांगतो स्क्रीन समोर राहायचं नाही, अमुक करायचं नाही. पण ते स्क्रीन समोर राहणंच झालं ना. हो मग आता स्कूलचा अभ्यास सुद्धा त्याच्या टीम्स वर येतो, ग्रुप वर येतो. काय करणार. तो यांचा पूर्ण होत नाही म्हणून येतो.
आणि कधी कधी मॅम पण लिहित नाही. मॅम म्हणतात टीम्स बंद घ्या. असं पण आहे. मी पण आळशी यांच्यासारखे स्वतःचं काम कमी करते. ठीक आहे मंडळी, काय कळत नाहीये घरामध्ये. आज थोडासा असा मॅटर झाला, तुम्ही बघितला की प्रयत्न करत होतो की कसं तरी सॉर्ट आउट करायचं या दोघींचं भांडण. आणि मग मी समजून घेतलं काय विषय आहे. ईश्वरीचं म्हणणं असं आहे की त्याच्या स्कूलमध्ये लेकीच्या बाजूने बोलतोस फक्त, व्हॉट एव्हर काय असेल, पण मी ऐकून तर घेतलं. काय ईश्वरीचं असं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे की मॅम थोडंसं फास्ट लिहितात, त्याच्यामुळे तिला हे लिहिता येत नाही. अरे आपल्याला पीटीआयला गेल्याच वर्षी सांगितलं त्यांनी की मुलांना आता त्यांचं स्पीड वाढवायला हळूहळू पाहिजे, कारण जसे क्लास वाढत जाणार तसं त्यांचं कर्सिव्ह रायटिंग आहे. बरोबर. हा, मग आपली मुलं कधी तुला स्पीड वाढवताना हे लिहिताना शुद्ध लेखन लिहिताना दिसतात. मे महिन्यात सुद्धा रोज 5 ओळी सांगितले होते, लिहिल्यात का? लिहिल्या की नाही लिहिले? दाखव मला, नोटबुक दाखव. 5 ओळी नव्हत्या त्या, शब्द लिहायचे होते 3. बरं ठीक आहे, असं आहे. पण याच्यावरचं काय मी बघितलं प्रयत्न करून की नक्की कुठे अडचण आहे. तुमच्या पण घरामध्ये काय अशी अडचण आहे का की मुलं मोबाईल घेतात पण ते स्कूलचा अभ्यास करण्यासाठी घेतात, असं आहे का? ती स्कूलचा अभ्यास करण्यासाठीच घेते मी, असं म्हणतच नाही. पण त्याच्यावर सोल्युशन, बघण्यासाठी पण घेते. त्याच्यावर काय सोल्युशन आहे? एवढा वेळ नाही घेतला पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यास शाळेमध्ये कव्हर झाला पाहिजे. आणि मग थोडस काय बात एखादं पेज राहिलं तर ते इथे 10-15 मिनिटात घेऊन केलं तर गोष्ट वेगळी. बरोबर. हा, 2 ते 3 तास कंटिन्यू रपटवत बसायचं. ऍग्री ईश्वरी, डू यू ऍग्री दिस? ऍग्री करतेस नाही गोष्ट की आपण थोडंसं स्कूलमध्ये स्पीडअप कर, कळलं काय? आणि जर राहिला तर मग घरी करूया. ओके बाबा पण इंग्लिश मॅमने जर नोट्स दिले आणि लगेच ईव्हीएस मॅम आला की ते लगेच रब करतात. 2 मिनिटं काहीच नाही तर ऐकत नाहीत. राईट मॅम विल राईट अगेन. बरोबर. प्रत्येक स्कूलमध्ये किंवा त्यांचे जे सब्जेक्टचे अभ्यास असतात ते त्यांचे टीचर कव्हर करायचा प्रयत्न करतात, आहे की नाही? असू दे, व्हॉट एव्हर काय जरी होत असेल तरी आपण काय करायचं? हे बघ इकडे बघ, स्माईल. सगळ्यांना स्माईल करून दाखव. ईश्वरीची स्माईल सगळ्यांना आवडते. असं रडकं तोंड नाही आवडत कोणाला. स्माईल. रडू नको ग, स्माईल. मी ओरडत नाही बाळा तुला, पण मी बघते रोज म्हणून मी बोलले की नाही. सारखं मोबाईल नाही उपयोगाचा राजा. हा, आणि तू हे अभ्यासासाठी 2-3 तास आणि परत रील बघण्यासाठी तासभर असं मोबाईल घेते की नाही? मोठा गहन रोज झोपताना मोबाईल कोण घेऊन झोपतं? रोज झोपताना लाईट घालवला की मोबाईल चार्जिंगला असेल ना तरी सुद्धा ती मोबाईल काढून घेते आणि मी तिथे अंथरुणावर जाईपर्यंत रील चालू असतात. ठीक आहे, असू दे. त्याच्यावर आपण ऑप्शन नक्की काढू. आणि प्रत्येकाच्या घरामधल्या गोष्टी असतात. आता व्हिडिओ इथे एंड करतोय, तिला समजवतोय. भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. काय सांगितलं तुला? पोट दुखणार तुझं. शाळेत जायच्या टायमिंग मध्ये ईश्वरीचं पोट दुखणार बोलले मी तिला. ते आता सांगा, आपण पण लहान होतो की, आहे की नाही? पोट दुखणे, डोकं दुखणे. आई पोट दुखतंय थोडस. मी तिला मगाशीच बोलले शाळेत जायच्या टायमिंगला तुझं पोट दुखणार बघ तू. ओके.